नमस्कार, मी श्रुती राहुल. सुपरफास्ट 50 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे. आपण आतापर्यंतच्या महत्त्वाच्या 50 घडामोडींचा घेणार आहोत सुपरफास्ट आढावा. लालबाग राजाच्या मंडपाजवळ पोलिसांची अरेरावी पाहायला मिळाली. खाकी वर्दीचा मास्क दाखवत पोलिसांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. लालबाग राजाच्या मंडपाजवळ पोलीस अधिकारी संजय निकम यांची मुजोरी पाहायला मिळाली. ओळखपत्र असतानाही निकम यांनी पत्रकारांना लालबागच्या राजाच्या मंडपाकडे जाण्यापासून रोखलं. दरम्यान निकम स्वतः विनामास्क वावरत होते. पोलिसांची दंडुकेशाही योग्य नाही याची राज्य सरकारने दखल घ्यावी आणि अधिक कारवाई करून चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. तसंच पत्रकारांसोबत अशा घटना घडत असतील तर सामान्य नागरिकांसोबत काय असा सवालही त्यांनी केलाय. लालबागमधील पत्रकारांना धक्काबुक्की प्रकरणी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहिलंय. पोलीस निरीक्षक संजय निकम यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब बाप्पाची पूजा केली आहे. लालबागच्या राजाचे अध्यक्ष सुधीर साळवी यांच्या हस्ते या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. उंचीच्या मर्यादेमुळे लालबागचा राजा यंदा शेषनागावर विराजमान आहे. लालबाग राजाचं फक्त ऑनलाईन दर्शन भक्तांना घेता येणार आहे. नेता असो वा अभिनेता घेणं देणं नाही, गर्दी होऊ देणार नाही अशा शब्दात मुंबई पोलीस कायदा सुव्यवस्था सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी लालबागमध्ये जाऊन ठणकावलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही टीव्ही9 मराठीच्या न्यूजरूम मध्ये लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय. विधिवत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्र. कोल्हापुरातील छत्रपती घराण्यातील बाप्पाचे न्यू पॅलेस मध्ये आगमन झालंय. शाही अश्व वाद्यांच्या गजरात कुंभार गल्लीतून बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर वाड्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विधिवत पूजा करून बाप्पाचं स्वागत केलं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बाप्पाचं आगमन झालंय. कोरोनाचं संकट दूर करण्याचं साकडं त्यांनी गणरायाकडे घातलंय. दरम्यान अमृता फडणवीस यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांचं सर्वांवरचं संकट दूर करावं असं मागणं त्यांनी गणरायाकडे घातलंय. मंदिरं सुरू करण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. मंदिरालय सुरू होऊ शकतं, मग मंदिरं का नाही असा सवाल फडणवीस यांनी केलाय. नागपूरचे दैवत मानले जाणाऱ्या सुवर्ण अलंकारित नागपूरच्या राजाची स्थापना करण्यात आली आहे. नागपूरच्या राजाची मंत्रोच्चारासह मोजक्या लोकांच्या उपस्थितीत प्रतिष्ठापना झाली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. नेहमीप्रमाणे सकाळी बाप्पाची आरती करण्यात आली. मंदिर बंद असल्यानं भाविकांनी बाहेरून दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. पुण्यातील पहिला मानाच्या कसबा गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना केली गेली. ग्रामदैवत कसबा गणपतीनंतर मानाचा दुसरा गणपती तो म्हणजे तांबडी जोगेश्वरी विराजमान झालेला आहे. मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांनी विधिवत पूजा केली. यंदा मिरवणूक न काढता बाप्पाचं आगमन करण्यात आलं. पुण्यात मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती आहे. ढोलताशांच्या गजरात या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुण्यात मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. विधिवत पूजा करून बाप्पाची प्रतिष्ठापना केली. पुणेकरांनी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.
पुण्यातला शेवटचा आणि मानाचा 5वा गणपती आहे केसरीवाडा गणपती। या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यापूर्वी बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली आहे। मिरवणुकीनंतर जयंत टिळक, रोहित टिळक यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला एका भाविकानं 10 किलो सोन्याचा मुकुट अर्पण केलाय। दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली आहे। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगावातील घरी गणरायाचं आगमन झालंय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीनं आणि गर्दी टाळत गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे। संजय राऊत यांचं मूळ गाव अलिबागमधील राऊतवाडी इथल्या घरी बाप्पा विराजमान झालाय। मंत्री अनिल परब यांनी हरकुळ या गावी गणपती बाप्पाची स्थापना केली आहे। बाप्पा विघ्नहर्ता आहे, माझ्यावर आलेली विघ्न तो दूर करेल असा विश्वास परब यांनी व्यक्त केलाय। मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराडच्या मंगळवार पेठेतील जुन्या घरात गणपतीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे। यावेळी नागरिकांनी सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करून गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन केलंय। नारायण राणेंच्या जुहूमधील निवासस्थानी गणपती बाप्पाचं आगमन झालंय। हिंदूंच्याच सणांवर हे सरकार निर्बंध लावत असल्याचा आरोप नारायण राणेंनी केलाय। खासदार विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरी गणरायाचं आगमन झालंय। त्यांनी स्वतः गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली। कोरोनाच्या संकटापासून जगाची सुटका व्हावी अशी श्रीचरणी त्यांनी प्रार्थना केली आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते साखर कारखान्यावर श्री गणेशाची प्रतिष्ठापना झालेली आहे। दरम्यान ओला दुष्काळ आणि कोरोनापासून मुक्ती मिळू दे असं साकडं आपण गणरायाला घातल्याचं त्यांनी सांगितलं। भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। देशावर आलेलं कोरोनाचं संकट दूर व्हावं अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। साताऱ्यात राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी बाप्पाचं आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आलं। पोलिसांचं बँड पथक आणि पारंपरिक वाद्य वाजवून पोवई नाक्यावरून पालखीतून मिरवणूक काढत गणेशाचं आगमन करण्यात आलं। माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरी मोठ्या उत्साहात गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली। राज्यात पावसानं नुकसान झालं असलं तरी गणपती बाप्पाच्या कृपेनं समाधानकारक पाऊस झाल्याचं त्यांनी म्हटलंय। माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या घरी गणरायाचं आगमन झालंय। निवासस्थानी त्यांनी गणरायाची स्थापना केली आहे। नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ साधना महाजन, मुलगी श्रेया असा परिवार यावेळी उपस्थित होता। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय। यावेळी दरेकर कुटुंबियांनी मोरिया मोरियाच्या जयघोषात बाप्पाचं स्वागत केलं। साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसलेंच्या घरी देखील गणपतीचं आगमन झालंय। सुरुची या निवासस्थानी शिवेंद्रराजेंचे पुत्र रुद्रनील राजे यांच्या हस्ते चांदीची मूर्ती आणून विधिवत पूजा करण्यात आली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय। विधिवत पूजा करून राजू शेट्टींच्या घरी बाप्पा विराजमान झालाय। नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी गणरायाचं आगमन झालंय। कोरोनाचं संकट दूर होऊ दे असं साकडं नीलम गोऱ्हे यांनी बाप्पाला घातलंय। पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी गणेशाचं आगमन झालंय। पारंपरिक पद्धतीनं गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। सुंदर देखावा साकारत बाप्पाची स्थापना झाली। मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या घरी गणरायाचं आगमन झालंय। यावेळी येणारे सर्व दिवस निरोगी जावे अशी प्रार्थना संदीप देशपांडे यांनी बाप्पाकडे केली आहे।
भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील आष्टी इथल्या त्यांच्या राहत्या घरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे। सुरेश धस यांनी मुलगी मैथिली हिच्या हस्ते गणरायाचं पूजन करून आरती केली आहे। भाई जगताप यांच्या घरीही त्यांचं आगमन झालेलं आहे। देशातील जनतेला कोरोनापासून मुक्ती मिळावी अशी प्रार्थना भाई जगताप यांनी बाप्पांच्या चरणी केली आहे। काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी मुंबईतील निवासस्थानी बाप्पाची प्रतिष्ठापना केली। यावेळी त्यांनी सहकुटुंब बाप्पाची पूजा केली। मुक्ताईनगरमध्ये खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली। यावर्षी पहिल्यांदा गणेशोत्सवाला एकनाथ खडसे मुंबईत असल्यानं या ठिकाणी उपस्थित नव्हते। भाजप नेते आशिष शेलार यांच्या वांद्रे मतदारसंघातही बाप्पा विराजमान झालेला आहे। यंदा या बाप्पाचं 26वे वर्ष आहे। यावर्षी केदारनाथ मंदिराचा देखावा उभारण्यात आलाय। अहमदनगरमध्ये प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली। भाजप नेते राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूरमधील घरी बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन झालेलं आहे। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बंगल्यावर गणपतीचं आगमन झालेलं आहे। यावेळी महापौरांनी बाप्पाची विधिवत पूजा करत बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालंय। अगदी साधेपणानं गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमधील भाग्यश्री बंगल्यावर गणेशाची स्थापना केली आहे। हर्षवर्धन पाटील यांच्या घरी अनंत चतुर्दशीपर्यंत बाप्पा असतो। आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या घरी देखील गणरायाचं आगमन झालंय। दरवर्षीप्रमाणे याही वेळी सहकुटुंब टोपेंनी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे। यवतमाळमध्ये आमदार संजय राठोड यांच्या घरी विधिवत श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली। गेल्या 15 वर्षांपासून संजय राठोड यांच्या घरी बाप्पाचं आगमन होत असतं।